काय ग मावशी इकडे बघू काय झालं ग काय ग बघ सकाळी कुणी हाक मारली ग अगं त्या रात्रीला अगं कोणी ग अगं बाई म्हणजे का मावशी अगं मावशी तिलाच विचार झालं का तुझं काय ग मावशी बघ रात्रीचं बघ सगळं चमकतंय इकडे बघू काय मावशी सकाळी तू हाक मारलीस का मावशी अगं पण मावशी का ग माझी सासू शेवंता तुझी सासू शेवंता नाही का हो ग माझा आवाज ऐकला म्हणे कशी केव्हाची बाजारात चालली आणि अजून कसं नाही वाटतं तुझ्या तोंडात पडला नाही तो शिरा नाही तो काय अगं शिरा काय झालं गेला सगळंच पडेल अगं काय झालं माहितीये का काय ग सकाळी तुझी हात ऐकली ना ग मावशी तशी धावत परत बरं गेलं मावशी सासू शेवंता काळ्या मांजरीसारखी काय तुझी सासू मनानं निर्माण काळी काळी म्हणणार नाही ते काय ग पण तुमचे कसे आहेत ग मावशी मावशी दिसतच नाही सासू सारखी वाटते मावशी काय ग सकाळी कशाला हाक मारलास पण सांग चंद्राईला कशा हाक मारली आपण अगं मावशी काय ग मंत्री बाजारी चाललो अगं सगळे जात आहे का ग अगं बाई तुम्ही पण का मग मी कशाला पाहिजे ग अगं मावशी अगं बाई कोणच म्हणताय का अगं ही कशाला ग अगं ही कोणाची तुझी की काय तेच म्हटलंय का रात्री एवढं मोठं कसं काय ग बोलून जायचं ना अगं पण घेतलं काय नसलं काय सांगायला पाहिजे पण तिथं जाऊन काय नुसतं दाखवायचं की काय सांगायला नको का काय काय घेतलं ते सांग अगं बाई तिचं म्हणून काहीतरी वेगळंच आहे सांग मावशी मी घेतलं काही आणि ते निघाली मधुरे बाजारी वगैरे हा नाही सांगायचं मावशी मग अगं बाई मावशी काय सांगू ना आम्ही सांग ना तुम्हाला घेतलं मावशी मी घेतलं का आणि भेट झाली अगं बाई अगं तू काय घेतलंस बाई तू का अगं बाई तू आलं की हळू जायचं अगं बाई अगं बाई तू काय घेतलंस खावा काय ग खावा का हळू ना काय घुसळतच चाललीस का अशी अशी अगं बाई मी काय घेतलं ते ऐक ना ऐका ग कोण येणं काय घेतलं मी ऐकलत का काय मी नेसली भरजरी अगं बाई ऐकलंस का काय नेसली मी नेसली भरजरी अगं बाई इंग्रीला घेतली बटन खाली अगं मावशी काय अगं मावशी मी घेतलंय खवा आणि केक निघाली मथुरेच्या बाजाराला अगं बाई हिनं पण घेतलंय खवा काय ग मग तू बटन खाली कोणाची घेतली मावशी का अगं बाई आता झालं का तू जायचं का ग या अशा माझ्या मागून या तर इकडे तर आपल्या ठिकाणी कोण
अगं मग तुम्ही कधी करणार? मावशी अजून वय काय ह्या मिलीचं वय काय झालं? बाकी मावशी बाकी सगळं झालं वाटतं. तिला विचारतं झालं का तुझं मुलं? अगं तू लग्न केलं? अगं मी सांगितलंच पण नाही ते. अगं मावशी अगं मी ऐकलंच का? ह्या मेलीचं सगळं राहायचं वाटतं. बाकी काही करू नको. आणि तिकडचं एवढं मोठं यायचं. आनंद काय करशील गं? मी अशी इकडे काय ग मग ते दिसायला छान वाटलं गं. मग त्याचं एखादा घे ना. अगं मी नाव घे. काय नको नाव घ्यायला हवं की नको? घे बघू पटकन. बदल घे. मधल्याकडे पलंगावर उशीवर बशीवर ठेवला पेड्याचा पुडा. बसायला दिला घोडा, घोड्याची जात हलकी. बसायला दिली पालखी लावली गोड. दाखवली हत्तीची सोंड, हत्तीच्या सोंडीचे तरी सुपा एवढे कान. दाखवली उंटाची मान, उंटाच्या मानेवर ठेवल्या पुड्या. दाखवल्या विठ्ठल रखुमाईच्या जोड्या. विठ्ठल रखुमाईला घातली 7 चौंडांची सभा. आता बघितला अगिनगाडीचा डबा, अगिनगाडीच्या डब्यात बघितलं वाळकेश्वरात आहेत फुलांच्या बागा. आता की नाही मला एकविराई दावा. एकविराला जाईल हळदी कुंकू बाई. सारसींचा शिवताचा पाहिजे. संसार घेते ताटात घेते वाटी दिला खडीसाखरेचा खडा. लिहिते सौभाग्याचा चुडा लिहिताना केली बाई खटपट. बसायला गेली फटफटीवर बसताना खूप केली घाई. बघितली बाई वाईट आहे धान्याचे कोठार. बसायला दिली मोटारीत बसली पाहिली हिरवळ. बघितले शिवय घेतला चुना. पुन्हा स्टेशन मध्ये गर्दीचा घर. बघितले मुंबई शहरात मुंबईचे मासे. बघितले नाशिकात आहेत द्राक्षाचे मळे. बघितले धुळ्यात घेतली बेडी. बघितला अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये कुणाला फायदा. बघितला औरंगाबाद मध्ये केला आराम. आणि मावशी आराम करताना पडला म्हणजे कमरेचा छल्ला. परत घेतलंस की काय? गोवान घेतला माझ्या. आराम करताना पडला माझ्या कमरेचा छल्ला. बघितला देवगडचा किल्ल्यापासून नवे 5 पैसे पडतात प्रत्येक महिलास. बघितला वेरूळचा कैलासावर भेटला पाणी. त्याला म्हणतात मॉर्डी. बघितली साईनाथ शिर्डीला जाऊन केला उपवास असलेली बाबर. बघितले अहमदनगरात जाऊन केला उपास. अहमदनगर पैसे गेले सर्व. आता की नाही मला बैलगाडी आणा. बैलगाडीत बसली रत्नागिरीला जाईन. तिथे आहे माझी जागा. तिथे बांधली 7 मजली माडीवर नेसून उभी मी साडीवर घालते वेणीवर घालते फुल. फुलाला लावते चाक. बापून नमस्कार करते रसिक मायबाप. दारात आला काऊ सूरज समीर माझे लाडाचे भाऊ. दारात कुठे आहे माझ्या तुळशी वृंदावन. त्या तुळशी वृंदावनाला घालते मी पळी पाणी. आणि त्या रंगबावऱ्या कृष्णाची मी राधाराणी. छान घेतलं एवढं मोठं राधा तुझ्यासारखं नाही करतो. मी अगं तू घेतेस का? घे बघू. अगं मावशी लग्न नाही झालं की नाव पडायचं घेणार. त्यांच्यासाठी घे की. अगं मावशी तुझ्यासाठी नाव घेते. अगं बाई माझ्यासाठी कशाला ते? अगं मावशी यशी जवळ. अगं बाई जाऊ का तू जवळ? काय ग मावशी जवळ बोलून ती बघ. झालं का? आले हा. बसू का कमरे? पाहिजे नाही मला. तुला काय करणार झेपते काय बघ ना. आजी गच्ची मेलीची अच्छी गच्ची. काय मेलीची अच्छी गच्ची? मावशी ऐक ना. पुढं काय? अच्छी गच्ची झाडाला लागली फुलांचा पडलाय सडा. मला नाव घ्यायला सांगतेस मावशी तुझ्या पाण्याने भरलेलं खडा असं म्हणायचं. तू कधी बघितलास ग? मस्करी केली ग. हो का मावशी तुझे घडे फोडायला झाले. आणि तुझी घडे फोडला.
सुरुवात. तुझं पान फडफडायला लागलं. आता तू घे एखादं नाव छान घे. आता तुझ्या पण जवळ येऊ का? आले थांब. आता घेतीस का? अगं थांब. काय आणला बाजारातून? अगं मुळा. कोणाचा? भाजीवाल्याकडून असं सांग की भाजीवाल्याने विकायला ठेवण्याची मुळा सगळं डुकून आणलास. आता घे बघू. अगं ही कोणाची? अगं बाई मेलीला नाव द्यायला सांगितलं, खाजवायला नाही सांगितलं. तिला नाव द्यायला सांगू नको. काय काय सांगून बसायची मी. अगं तू तिने किती छान घेतलं. तू पण घे, फक्त खाजवू नकोस मेली. मावशी आहे का? मी नाव घेते. घे बघू. सोन्याची अंगठी चांदीच्या काटात. बघू बाई. सोन्याची अंगठी चांदीच्या काटात. मावशी प्रथमेश रावांनी मला प्रपोज केला खंडाळ्याच्या घाटात. बघू बाई. फक्त प्रपोजच केलं वाटतं. आणि बाकी अगं बाई ये ग. काय का मावशी? घुसळता घुसळ. तुमचे हे घुसळतात ना? नाही घुसळ. अगं बाई घुसळतच नाही कोणता. काय का मावशी? काय ये आता इकडं. तुला पण आवडतच का? इकडं बोलच नाही. कोणच नाही. बघ कशी कानाला पिट्या पिट्या करतो बघ. आता घे एखादं कोणाचं तरी नाव. निवडीत होते गहू. होय कोणाचे? माझे. बघून तेच म्हटलं. पेशवर आणलेले. निवडीत होते गहू. बघ मावशी माझं लग्नाचं नाव कोणचं घेऊ? त्याचं गेलेलं त्याचं घे. काय नुसता पडत असतो इकडून तिकडे. मावशी झाले का? अगं बाई. तू काय घेतलं? घे बघू. घे बघू छान सगळे पटकन. राम खातात रामफळ. अगं बाई काय? राम खातात रामफळ. कृष्ण खातात दही. अगं बाई. मावशी गेले का? ऐका गं पोरीनो. मावशी अगं बाई मी जवळच पाहिजे का? राम खातात रामफळ. कृष्ण खातात दही. माझ्या मंगळसूत्रावरती यशरावांची सही. अगं बाई. दिसणार नाही. अहो आता झालं का? जायचं काय? विचारलीस नाव ना? मग आता काय? तू लिहिलंय का तुला? कोणाचं? तुझं ते द्या. मावशी झोप आली. मावशी झोप आली त्यांना. नको घेऊ माझं. आमच्या ह्यांच्यासाठी आमच्या बहिणीसाठी घेते बघ. हे बरं. ये इकडं. या ग इकडं. ऐक येऊ का? खणखण घुसली मनमन माती. झालं ना? होय काय गं? फेरी सुरूच नाही झालं तर त्याला त्यातच पोरी तुला. ये इकडं. ये इकडं. खणखण कुठली मनमन माती. खणखण कुठली मनमन माती. गुरुच खंदा अर्ध्या रात्री त्यातनं निघालो माधवती. राजाने दिलं राणीच्या हाती. राणी ठेवलं पंखाच्या गाठी. आंगडे भरतार कुठे गेले भरतार गेले. आंघोळीला जीव वाढते लाज वाटते मला. नवरा कशाला गेला नाच दागिने गेला. कांडून कुंडून पंचमी केली. कांता कांता लागला डोळा लगेच आळा पोळा. पोळ्याची गुट्टे कोंडे गणो गाडे वाकड सोडे. गणपतीचे मोदक लाडू. लक्ष्मीची पावल गाठी लगेच आली. पित्तर पाठीची नसलेला घाटात बसते. घाटीशी लग्न केले. घाटीची लग्नाचं गिफ्ट सोनं. दिवाळीचं केलं येणं. दिवाळीचे लावते पंती. सदा आले नेतेसाठीच करते नाग दिवा.
ये इकडं. सक्रातीचा केला दावा, सक्रातीची घेते सुगड, त्यात आली तुटड. शिमगा आला, शिमग्यात खेळते रंग, पाडव्यात झाले दंग. बीची काढते सुजी, आटलीचं काढते गडा. बाया दोन बाजूने जोडून करा, पण एक झालं की ऑपरेशन करा. माझे किती विचार? 4. आणि लोकांना सांगते ते माणूसकडे हे घेऊन येतात ना, कोण तुला मारतं त्याला घुसायचं समजतच नाही पुढं. आता झालं का? मग जायचं का? चला तर मग. ते मीच गाडी होती माझ्या बापूल्याकडं. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात. अग बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग, बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात. अग बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग, अग बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात. अग बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग, अग बाई ग हरी लपतो लपतो वाटी ग.